सकाळपासून माझं डोकं जरा चढलेलंच होतं. त्या रागाच्या भरामध्ये गरम गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची आहुती दिली आणि त्याचबरोबर कांद्यालाही टाकून दिलं. राग हो, राग म्हणजे काय, असला राग होता ना की टमाटरची ना चटणी बनवावीशी वाटली. तर म्हटलं कोणाची चटणी बनवू ह्या विचारात असतानाच टमाटर दृष्टीस पडले आणि त्यांना रगडून अशी चटणी बनवली ना त्यांची की आता माझ्यासमोर टमाटर यायला पण घाबरतील. बघा तुम्ही, नक्कीच बघा तुम्ही, असलं रगडून टमाटरची चटणी बनवली ना आणि असली टेम्पटिंग झाली. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, कशासोबत पण खा. एवढी भारी रेसिपी बनली ना की काही विचारू नका. अक्षरशः ना तुम्ही ह्या टमाटरची चटणी बनवायला या टमाटरला आठवड्यातनं एकदा दोनदा तर नक्कीच रगडून काढाल. बघा अगदी धोबी पछाडच बघा, जणू अशी रगडून काढा टमाटरला की रेसिपी अशी भन्नाट झाली पाहिजे. काय मग कशी वाटली रेसिपी? आवडली ना? नक्कीच आवडली.